जय भीम, नमो बुद्धाय. आज सांगायचं म्हटलं तर साहजिकच आमचे वैचारिक आजोबा म्हणजेच आमच्या बापाने ज्यांना गुरु मानलं, असे आमच्या वैचारिक आजोबा म्हणजेच तात्यासाहेब म्हणजेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज जन्मदिवस आहे. साहजिकच आज या ठिकाणी मजमुले साहेबांनी आम्हाला या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवलं. प्रथमतः त्यांचं आभार मानतो आणि ढाका साहेबांचं देखील आभार मानतो, की आणि तुमचं कौतुक देखील करतो. तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत आम्ही, पण तुमचं कौतुक देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण ही एक बौद्ध धर्माची चळवळ हाती घेणं म्हणजे साधी गोष्ट नाही. ती तुम्ही हाती घेतली आणि कित्येक बांधवांचं तुम्ही बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करून घेतला. कारण बौद्ध धर्म हा माणुसकीची शिकवण देतोय. बौद्ध धर्माच्या नंतर म्हणजे तथागतांनी जेवढे त्यांचे प्रवचन सांगितले, त्यानंतर ते 100 ते 150 वर्षांनी जे वेगवेगळे संप्रदाय किंवा पंथ निर्माण झाले, त्यामध्ये हिनयान असेल, महायान असेल, तंत्रयान असेल किंवा वज्रयान असेल, आणि जो आत्तांचा म्हणजे साहजिकच 1956 साली ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं गेलं, की आता तुम्ही कोणता संप्रदाय किंवा कोणता पंथ फॉलो करणार? तर मग त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उत्तर होतं, की मी कोणता पंथ फॉलो करणार नाही किंवा संप्रदाय फॉलो करणार नाही, तर मी तथागतांना फॉलो करणार. आणि त्यानंतर मग 1956 सालीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्म हे पुस्तक लिहिलं. आणि जे तथागतांचं जे वास्तव आहे, आता काही आता साहजिकच तथागतांमध्ये पण आता ज्या काही गोष्टी आहेत, भंतेजी देखील आपल्याला ते वारंवार सांगत असतात, की आपल्यात देखील काही कर्मकांड कशा प्रकारे घुसवलेले आहेत. मग त्या कर्मकांडाला उघड करण्याचं काम आपल्या बाबासाहेबांनी करून त्या पुस्तकामध्ये मांडलं. आणि तो पुस्तक आम्ही वाचल्यानंतर त्या पुस्तकाला एक नवीन संप्रदाय किंवा एक नवीन पंथ मांडला गेला, तो म्हणजे नव्यान. तर त्यासाठी एक माणूस म्हणून तुम्हाला बौद्ध धर्माची गरज आहे. प्रथमतः एवढं समजून घ्यावं लागेल, की एक सध्याच्या घडीला धर्माचं अस्तित्व आहे म्हणून आपण धर्म मानतो. पण साहजिकच बौद्ध धर्म म्हणजे सध्याच्या घडीला जे धर्म आहे, ते धर्म नाही. धम्म आणि धर्म याच्यामध्ये फरक आहे. एका शब्दात सांगायचं म्हणलं तर धम्म म्हणजे विचार आहे. आणि ते विचार ते बाबासाहेबांनी स्वीकारलेले आहेत. आणि ते आपल्यासाठी गरजेचे आहेत. त्यांचेच विचार हे प्रत्येक महापुरुषांनी फॉलो केलेले आहेत. त्यानंतर मग साहजिकच आपल्या महात्मा फुलेंचं सांगायचं म्हटलं तर एक उदाहरण सांगू इच्छितो मी, की आता महापुरुष कसं होतं माणूस. महापुरुष तर कोणी पण होऊ शकतं असं वाटतं. पण महापुरुष होऊन फक्त लिखाण कामाचं नसतं. फक्त लिखाण कामाचं नाही, तर लिखाण करून ते प्रत्यक्षात स्वतःपासून सुरुवात करावं लागतं. त्यावेळेसच मग आपली आपली कृती पाहून लोक, जे बाहेरचे लोक आहेत, ते आपल्याला पाहून ते त्यांच्या अंगीकार येत असतात. आता मी जर तुम्हाला व्यवस्थित सांगा, एक उदाहरण मी हमेशा देत असतो लेक्चरमध्ये, की जर मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय, की व्यवस्थित कपडे घालून या, व्यवस्थित बटन घालून या, तर त्यांना सांगायच्या अगोदर हे माझं अगोदर बटन व्यवस्थित लागलेलं पाहिजे, माझे व्यवस्थित कपडे असायला हवेत. त्यावेळेस मुलं पण माझं अनुकरण करतील. त्यासाठी महापुरुष होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आता कित्येक जणांनी खूप ग्रंथ, खूप साहित्य लिहिले गेले, पण सगळेच महापुरुष नाही. महापुरुष होण्यासाठी ते स्वतः अंगीकारावं लागतं. असंच एक पुण्यामध्ये ज्यावेळेस महात्मा फुले आणि रानडे ज्यावेळेस महात्मा फुलेंच्या घरी आले आणि त्यांनी मग असंच त्यांचं घरी बसलेलं असताना मग रानडेंनी सॉरी महात्मा फुलेंनी सांगितलं, की साहजिकच जे महादेव गोविंद रानडे आहेत, त्यांच्या ज्या बहिणी आहेत, त्या बहिणीचे मिस्टर हे त्यांचा मृत्यू झालेला होता. आणि जे महादेव गोविंद रानडे जे आहेत, त्यांच्या देखील पत्नीचा मृत्यू झालेला होता. मग महात्मा फुलेंनी त्यांना एक सल्ला दिला, की
तुम्ही तुमच्या बहिणीचा, ज्या विधवा आहेत त्या विधवा बहिणीचा तुम्ही एक असा विदूर शोधा आणि त्या विदुरासोबत ज्याची पत्नीचा मृत्यू झालेला आहे असा विदूर शोधा आणि तुमच्या बहिणीचं त्याच्यासोबत लग्न लावून द्या. आणि त्यानंतर तुम्ही देखील एक अशी एखादी विधवा शोधा ज्यांचा पती मृत्यू पावलेला आहे आणि त्या तशा विधवेशी तुम्ही लग्न करायला हवं. मग इथे महत्वाचं म्हणजे महादेव गोविंद रानडे हे त्यांना उत्तर देतात महात्मा फुलेंना, की जर मी असं काहीतरी केलं तर साहजिकच माझे वडील मला घराच्या बाहेर हाकलून देतील आणि जे पुण्याचा ब्राह्मणी व्यवस्थेचा जो सगळा ब्राह्मण परिवार आहे, जी व्यवस्था आहे ती माझ्यावर बहिष्कार टाकेल. असे उत्तर होते महादेव गोविंद रानडेंचं. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे महादेव गोविंद रानडे हे स्वतः न्यायमूर्ती होते, न्यायाधीश होते आणि ते दर शनिवार रविवारी सुट्टी घेऊन, म्हणजे सुट्टीच असायची आणि त्या 2 दिवस पूर्ण वेळ म्हणजे समाजासाठी द्यायचे, समाजकार्य करण्यासाठी. मग महात्मा फुलेंचं त्यांना उत्तर होतं की मग तुम्हाला तुमच्या वडिलांची भीती असेल, या ब्राह्मणी व्यवस्थेच्या लोकांची जर भीती असेल, तर मग हे समाज कार्य करण्याचं ढोंग तुम्ही इथे सोडून द्यायला हवं. हे ढोंग करू नका. कारण हे तुम्ही समाज कार्य करत असाल तर अगोदर तुम्ही तुमच्या स्वतःपासून ही गोष्ट सुरुवात करायला हवी. आणि साहजिकच मग महात्मा फुलेंचा इतिहास आज तुम्ही वेगवेगळे भाषण ऐकत असाल वेगवेगळ्या मान्यवरांकडून. साहजिकच त्यांचा इतिहास पूर्ण आज आपण ऐकतोय. अशी एकही गोष्ट नाही जिथे आमचे वैचारिक आजोबा कधी मागे सरले असतील. अशी एकही गोष्ट नाही. मग इव्हन त्यांच्या आयुष्यामध्ये अशी पण एक वेळ आली की ज्यावेळेस मुलींची ज्यावेळेस शाळा सुरू केली, मग त्यांच्या वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर पण काढलं. पण साहजिकच ते आजही आमच्यासाठी खूप प्रेरणादायी याच्यासाठीच आहेत. आता साहजिकच ते त्यांचं आणि आमच्या बाबासाहेबांचं एक नातं आहे ते गुरु शिष्यांचं आहे. आता गुरूंचं मोठेपण किंवा गौरवशाली कधी म्हणलं जातं, तर कधी 2 कारणामुळे. तर 2 कारण कोणते? पहिलं म्हणजे कोणतं? तर त्यांना कोणती पदवी आहे आणि दुसरं म्हणजे त्यांचे विद्यार्थी किंवा त्यांचे शिष्य. महत्वाचं म्हणजे त्यांना पदवी दिली गेली मुंबईकरांकडून. कोणती? तर साहजिकच महात्मा. मग महात्मा ही पदवी दिली, पण जगातलं असं एकमेव उदाहरण आहे की प्रत्येक व्यक्तीला पदवी दिल्यानंतर त्या व्यक्तीचा गौरव होतो. पण असं जगातलं एकमेव उदाहरण आहे की ज्या व्यक्तीला ती पदवी दिली म्हणून त्या पदवीचाच सन्मान झाला किंवा त्या पदवीचाच गौरव झाला आणि त्या पदवीच ती भाग्यशाली ठरली. अशी महात्मा ही पदवी मुंबईकरांनी आपल्या महात्मा फुलेंना दिली. आणि दुसरं म्हणजे साहजिकच एक मोठं कार्य म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपले गुरु मानले. साहजिकच आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 PhD, 32 डिग्र्या आणि साहजिकच आपल्या भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार देखील त्यांना म्हणलं जातं. भारतीय संविधान त्यांनी लिहिलं आणि म्हणूनच मग त्यांच्या साहजिकच शिष्यांनी एवढं मोठं कार्य केलंय आणि त्यांचा गुरु कसा असेल, तर इथं देखील त्यांचं महत्व अजून अधोरेखित होतं. त्यासाठी महात्मा फुले आपण वाचले पाहिजे आणि वास्तव काय आहे ते देखील स्वीकारलं पाहिजे. आता आमचे प्राध्यापक आगाव सर असतील, खेत्रे सर असतील, ते आम्ही प्रत्येक कार्यक्रम असा सामाजिक कार्यक्रम अटेंड करतो. पण महत्वाचं म्हणजे काय, आम्ही डायलॉग वगैरे मारत नाहीत. आम्ही जे वास्तव आहे ते सांगतो. म्हणून आम्हाला थोडीशी किंमत, थोडीशी का होईना कमी मिळते. आणि जे डायलॉग वगैरे मारणारे व्यक्ती आहेत त्यांना जरा जास्त वाव देखील, पैसे देऊन देखील त्यांना बोलवलं जातं. काही हरकत नाही. आम्ही जे करतोय आमचे वरिष्ठ जे असतील, आघाव सर असतील, खेत्री सर असतील, मित्र, आम्ही सगळं पैशासाठी करत नाही, तर या चळवळीसाठी देखील आमचं काहीतरी देणं आहे. म्हणून आम्ही या क्षेत्रात शिरलेलो आहोत. तर साहजिकच मजमुले सर आणि ढाका सर यांचा इतिहास देखील आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी इथे आल्यावर आम्हाला समजलं आणि आमच्यासाठी तो प्रेरणादायी ठरेलच. साहजिकच एवढंच सर्व मान्यवरांना सांगेल, मुलांना सांगेल की महापुरुष हे समजून घ्या, वास्तव काय आहे ते देखील समजून घ्या. आपल्यापर्यंत महापुरुष असतील किंवा तथागतांपासून आतापर्यंत हे वेगळे दाखवण्यात आलेले आहेत. त्यासाठी
कोणताच पिक्चर असेल, मूव्ही असेल, वेब सिरीज असेल, त्या भानगडीत पडू नका. तिथून इतिहास आपल्याला समजत नाही. त्यासाठी ऑथेंटिक पुस्तक वाचा आणि तिथूनच आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास करून आपले महापुरुष आपल्याला वास्तवात कसे होते ते आपल्याला समजून येईल. ठीक आहे. तर साहजिकच तुम्हा सर्वांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. तसेच आता 14 एप्रिल येते, तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या देखील तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. सप्रेम जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय.